सध्या महाराष्ट्रामध्ये भोंदू अशोक खरातचं प्रकरण गाजत आहे आणि त्यातच अनेक नेते बडे नेत्यांचे फोटो देखील त्यांच्याबरोबर व्हायरल होत आहेत. त्यासोबत पाहिलं तर सुनील तटकरे राष्ट्रवादीचे खासदार आहेत, त्यांचे देखील फोटो समोर आले. मात्र अशातच आता सुनील तटकरे यांच्या संदर्भातली एक पोस्ट जी व्हायरल होते ती म्हणजे त्यांची गाडी आणि ते पोस्ट व्हायरल करणारे जे जे एकीकरण समिती मराठीचे जे चळवळीचे अनेक चळवळीमध्ये भाग त्यांनी घेतला त्यांच्या सोबत आपण बातचीत करणार आहोत. दीपक पवारजी, पहिल्यांदा तुम्ही जी पोस्ट व्हायरल केली त्या मागचं कारण काय? ती गाडी दाखवली, नंबर प्लेट VIP दाखवली आणि स्वतः सुनील तटकरे, एकंदर त्याच्या मागचं कारण काय? एक फक्त मी दुरुस्त करतो. मी मराठी अभ्यास केंद्राचं काम पाहत होते. आमच्या संस्थेचं नाव दुरुस्त करतो. आणि तुम्ही मला जे विचारलंत आता, की लेक्सस गाडी आहे त्यांची आणि त्या लेक्सस गाडीच्या समोर ते उभे आहेत. त्या गाडीच्या संबंधातली पोस्ट मुळामध्ये पहिल्यांदा मी व्हायरल केली नाही. पोस्ट आपोआप व्हायरल होतात. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोशल मीडिया टीममधल्या मंडळींची एक पोस्ट मी पाहिली, ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या लोकांनी असं म्हटलं की तटकरे आणि कुटुंबियांची बदनामी करण्यासाठी 5 कोटी रुपये रोहित पवारांनी दिलेत. रोहित पवारांनी त्यांचा व्यवहार काय त्याच्याशी मला घेणं देणं नाही. पण सुनील तटकरेंकडे म्हणजे पवारांच्या गटाकडे जर एखाद्याला द्यायला 5 कोटी असतील असं आपण धरूया तुर्तास, तर सुनील तटकरेंकडे 5 एक कोटीची गाडीच आहे. त्यामुळे ती जी पोस्ट मी एक्सवर टाकली आहे किंवा फेसबुकवर टाकली आहे, त्यामध्ये मी फक्त एवढं म्हटलं आहे की लायकी आणि लेक्सस हे एकाच फ्रेममध्ये आहे. तर लायकी मी का म्हटलं आहे, तर या सुनील तटकरे, त्यांचं सगळं कुटुंब, यांचा सगळा राजकीय उत्कर्ष पवारसाहेबांची आणि दादांची जर कृपा नसती तर या माणसांना रोह्याच्या बाहेर कोणी विचारलं नसतं. आणि त्याच्या अगोदर जर अंतुले साहेबांची कृपा नसती तर तटकरेंनी ज्या पद्धतीने आधी अंतुलेंच्या आणि मग पवारसाहेबांच्या खांद्यावर उभं राहून उड्या मारल्या त्या त्यांना मानता आल्या नसत्या. त्यामुळं अशी जी काही राजकीय प्रवासातली माणसं ज्यांचे बेडकाचे बैल झालेले आहेत, त्या माणसांना स्वतःकडे जेव्हा कंटेंट काही नसतो, विचार काही नसतो, त्यावेळेला त्यांना स्वतःची ताकद दाखवण्याचं एकमेव साधन त्यांच्याकडची भौतिक संपत्ती ही आहे. ती गाडी हे त्या भौतिक संपत्तीचं किंवा आजाराचं लक्षण आहे. तुम्ही आता सुरुवातीला उल्लेख जो केलात की खरातच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रात खूप लोकांचे फोटो आलेत. तटकरेंचा फोटो आला आहे की नाही हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे. तटकरेंची मुलगी महाराष्ट्रामध्ये महिला आणि बालविकास खात्याची मंत्री आहे. त्यांच्याच पक्षाच्या बाईंना महिला आयोगावरनं आणि महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदावरनं जावं लागलं. आणि हे सगळे लोक तटकरेंच्या गँगमधले आहेत. दादांच्या मृत्यूनंतरचे जे 4 लाभार्थी आहेत, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे, या सिंडिकेटचा भाग असलेल्या चाकणकरांना जावं लागतं. अशा वेळेला आदित्य तटकरेंना महाराष्ट्रातल्या स्त्रियांचं लैंगिक शोषण कुणीतरी करतं आहे, त्याला राजकीय प्रशासकीय पाठबळ आहे, एखादा कोणीतरी उपजिल्हाधिकारीची बायको त्या खरातबरोबर भागीदारी करते, अशा वेळेला महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्र्याला याबद्दल मतही द्यावंसं वाटत नाही. पण रोह्यामध्ये एखादा कार्यक्रम करताना दादा आणि त्यांच्या पत्नीचा फोटो नसेल आणि त्यावर टीका झाली तर त्यासाठी प्रेस घ्यायला त्यांना वेळ मिळतो आहे. यावरून ही सगळी जी माणसं आहेत, तटकरे, त्यांचं सगळं कुटुंब आणि हे सगळं सिंडिकेट, जे परपुष्ट सिंडिकेट आहे, पवारांच्या खांद्यावर उभं राहिलेलं सिंडिकेट आहे, यांची मुळामध्ये लायकी कदाचित नगरपंचायतीत निवडून येण्याची पण नव्हती. पण यांना एवढा गडगंज पैसा मिळाला. तो गडगंज पैसा सिंडिकेटमधनं मिळाला, वेगवेगळ्या प्रकल्पांमधनं मिळाला. आणि या सगळ्या प्रकल्पांच्या भ्रष्टाचारातनं मान सोडवण्यासाठी म्हणून दादा विकासाच्या नावाने ह्या सगळ्या भाजपच्या लोकांच्या बरोबर गेले. तटकरेंच्याबद्दल मी याहीसाठी लिहिलं आहे की जे तटकरे दादांच्या मृत्यूनंतर असं म्हणत होते की मला माहीत नाही आहे असं काही विलिनीकरणाची चर्चा होते का, झाली असेल तर मला काही कल्पना नाही, तेच तटकरे असं म्हणतात की मला कल्पना होती विलिनीकरणाची चर्चा होते, पण ते समोरच्या गटातले म्हणजे पवारसाहेबांच्या गटातले लोक सुनेत्रा वहिनींना अध्यक्ष करा असं म्हणतायत का. म्हणजे याला इंग्रजीमध्ये गोलपोस्ट बदलणं असं म्हणतात. म्हणजे जेव्हा तटकरेंच्या असं लक्षात आलेलं आहे की दोन्ही पक्षामधल्या कार्यकर्त्यांचं काहीतरी वेगळं मत आहे आणि तटकरे आणि त्यांची जी गँग आहे 4 जणांची, ती त्यांच्या पक्षात सुद्धा आता एकटी पडली आहे. तुम्ही जर सोशल मीडियावर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे उपाध्यक्ष आहेत उदयकुमार आहेर, त्या सगळ्यांनी एक मराठ्यांची एक स्वतंत्र अशा प्रकारची संघटना उभी करून ते सुनेत्रा पवारांना भेटलेत. आणि हा पक्ष अशा पद्धतीनं ओबीसींच्या ताब्यात जाऊ नये आणि एका सिंडिकेटच्या ताब्यात जाऊ नये अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. मला असं वाटतं की तटकरे यांच्या राजकारणाचा फुगा फुटण्याची ही वेळ आहे. त्यांची गाडी हे त्या आजाराचं लक्षण आहे. तुमच्याकडे कुठून येतात गाड्या घेण्यासाठी
करण्यासाठी 5-5 कोटी रुपये? काय तुमची अशी तुम्ही म्हणजे असं काय विकास काम तुम्ही रोह्यात केलंय? म्हणजे रोह्यामध्ये तिथल्या नगर परिषदेनं आत्ता कालच महावीर जयंतीच्या दिवशी जैनांना खुश करण्यासाठी तिथले कत्तलखाने बंद ठेवले. रोह्यामध्ये मराठी माणसांचं प्रभुत्व असलेल्या क्षेत्रात जैनांना एवढा माज कुठून येतो? आणि जैनांना असा माज आल्यावर तिथली मराठी एकता संघ नावाची एक छोटी संघटना आहे. तिथली तरुण मुलं ज्यावेळेला काही एक आंदोलन करतात त्यावेळेला त्यांना तिथले राजकीय प्रतिनिधी, तिथले पोलीस प्रशासक हे दमबाजी करतात. म्हणजे तुम्ही दमबाजी जैनांना करायला पाहिजे की तुम्ही लोकांच्या खाण्यापिण्यावर निर्बंध कसे घालता, असं न करता तुम्ही मराठी मुलांना दमबाजी करता. म्हणजे तटकरे कोणाचे प्रतिनिधी आहेत? तटकरे तिथल्या भांडवलदार वर्गाचे प्रतिनिधी आहेत. आणि त्यांनी एका अर्थाने रायगडपासून सिंधुदुर्गापर्यंतचं अख्खं कोकण ज्या 2-4 मंडळींनी नाचवलेलं आहे त्या मंडळींमध्ये तटकरेंचा प्रमुख क्रमांक आहे. मी मागेही सोशल मीडियावरच्या एका व्हायरल पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की महाराजांनी टकमकटोक रायगड जिल्ह्यामध्ये उगाचच केलेलं नाही आहे, ते दूरदृष्टीनं केलेलं आहे. अशा प्रकारचे महाराष्ट्रद्रोही लोक महाराष्ट्रामध्ये 200-400 वर्षानंतर सुद्धा निर्माण होतील याची पूर्ण खात्री असेल. कदाचित त्यावेळेचे लोक घोड्यावर असतील, आताचे लोक लेक्ससमध्ये असतील, एवढाच फरक आहे. त्यामुळे ती पोस्ट मी त्या दृष्टीनं लिहिली आहे. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत या प्रकारचं संधीसाधू राजकारण, अजित पवार गटाचं राजकारण हे विकासाचं राजकारण नाही, हे लबाडीचं, संधीसाधूपणाचं आणि भ्रष्टाचार कोडगेपणाने मिटवणारं राजकारण आहे. जोपर्यंत यांच्या राजकारणाचा, तथाकथित प्रादेशिक राजकारणाचा निपात होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये काहीही बरं होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटतं की रायगड स्वच्छ झालं पाहिजे, ज्यांना कोणाला वाटतं की रायगड ही बाबासाहेबांच्या महाडच्या 14 तळ्याची आणि शिवाजी महाराजांच्या रायगडची पावनभूमी आहे, त्यांनी पहिल्यांदा तटकरेंच्या राजकारणाची साफसफाई करण्यापासून सुरुवात केली पाहिजे. मात्र असं असताना बघितलं गेलं तर खरात आणि चाकणकर यांचे संबंध समोर येत आहेत. अनेक प्रॉपर्टी देखील समोर येत आहेत. कावड आशांवरती कारवाईची मागणी करत आहे ईडी. मात्र तुम्ही असं सांगतात की गडगंज पैसा येतो कुठून? कावड येणाऱ्या काळात आशांची चौकशी म्हणा, आशांचे अनेक नावं जे ते अनेक नेत्यांबरोबर आहे, बाबांबरोबर देखील कावड येणाऱ्या काळात चौकशी होईल. असं आहे की चाकणकरबाईंनी सुरुवातीला असं म्हटलं की माझा यांच्याशी काही संबंध नाही आहे. तुम्ही त्यांच्या नुसत्या पोस्ट जर पाहिल्यात गेल्या 15 दिवसामधल्या, मार्चमध्ये महिला दिनाच्या दिवशी त्या बायकांना असं म्हणतात की तुमच्या पोथ्या पुराणांमध्ये काय आहे, तर तुम्ही संविधान हाती घेतलं पाहिजे. म्हणजे हे जे एक वाक्य आहे रुपाली चाकणकरांचं, त्याचा एक व्हिडिओ तयार करून त्याची फ्रेम करून रुपाली चाकणकरांना घरी पाठवलं पाहिजे, त्यांच्या पाठवून दिलं पाहिजे की त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये कदाचित एकमेव सेन्सिबल विधान त्यांनी हेच केलेलं आहे की संविधानाची पाठराखण सगळ्या बायकांनी केली पाहिजे. पण बायकांना संविधानाची पाठराखण केली पाहिजे असं सांगणाऱ्या रुपाली चाकणकर स्वतः जर अशोक खरातच्या एकूण नेटवर्कमध्ये सहभागी असतील आणि जवळपास 55 पेक्षा अधिक व्हिडिओ क्लिप्स त्या माणसाच्या निघाल्या असतील आणि जे लीक करण्यात आले, मला असं वाटत नाही की असे व्हिडिओ नैसर्गिकरित्या लोकांच्या पुढे आलेले आहेत. मला असं वाटतं की हे व्हिडिओ जाणीवपूर्वक लीक केले गेले. आणि एक महत्त्वाचा मुद्दा जो रुपाली चाकणकरांच्या निमित्ताने आपण पाहिला पाहिजे तो म्हणजे उत्तर भारतातल्या गायपट्ट्यातल्या अनेक सोशल मीडिया हँडल्सवर हे सगळे महाराष्ट्रातल्या स्त्रियांचे व्हिडिओ लीक करून टाकले गेले आणि तिथल्या पुरुषांनी याबद्दल अत्यंत विकृत अशा प्रकारच्या कॉमेंट्स त्याच्या खाली केलेल्या आहेत. मला असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये लोकशाहीर संभाजी भगतांनी पण या बाबतीतला एक आग्रह, या बाबतीतला एक मुद्दा मांडला होता की महाराष्ट्र धर्माचा विचार करताना आपल्या मराठी स्त्रियांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या विकृत मांडणी करणाऱ्या, विकृत मतं मांडणाऱ्या लोकांचाही विचार केला पाहिजे. तुम्ही जे चाकणकरांचं म्हणालात, मला असं वाटतं की चाकणकरांची बातमी नेमकी कधी बाहेर आली आहे, खरातची बातमी नेमकी कधी बाहेर आली आणि राज्याचे गृहमंत्री कोण आहेत, या प्रश्नांचा जर आपण नीट विचार केला तर गृहमंत्र्यांना हवं आहे तेव्हा गोष्टी बाहेर येतात, गृहमंत्र्यांना हवं आहे तेव्हा गोष्टी आतमध्ये राहतात. त्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी ही फडणवीसांची आहे की सगळे जे अधिकारी आहेत, सगळे जे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत, सगळे जे माफिया या सगळ्या खरातच्या सिंडिकेटमध्ये जमलेले आहेत. कारण आज पेपरात बातमी आहे की शालार्थ घोटाळ्यामध्ये पण खरातचा हात आहे. म्हणजे खरात हा फक्त त्याला भोंदू बाबा म्हणून आपण त्याचं उपद्रव मूल्य कमी करता कामा नये. तो नुसता भोंदू बाबा नाही, तो एका मोठ्या फायनान्शियल स्कॅमचा भाग आहे आणि त्या फायनान्शियल स्कॅमचा भाग म्हणून त्याने बायकांचं
वशीकरण करणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, त्यांच्या पुरुषांना ब्लॅकमेल करणं, अशा प्रकारचे उद्योग केलेले आहेत. आणि हे नव्या भांडवलाचं अध्यात्माशी झालेलं सिंडिकेट आहे. या पद्धतीनं जर खराचा विचार झाला तर मला वाटतं एका मागोमाग एक चाकणकरांची तर विकेट आत्ता पडली आहे. आणि त्या असं म्हणल्या, ज्या एरवी महाराष्ट्रभर हिंडायला त्यांना काही अडचण नव्हती, त्या असं म्हणतात की मी एक स्त्री आहे आणि मला नाशिकमध्ये यायला अडचण पडते. मी कुठल्याही शहाण्या माणसाचा जरी पुणे नाशिक रस्ता फार बरा नसला तरी चाकणकर ताईंना काही पुणे नाशिक रस्त्यावर एवढा त्यांच्या महागड्या गाड्यांमधून जायला त्रास होईल अशी परिस्थिती नाही आहे. पण कायद्यापासून शक्य तितकं लपावं, कायद्यापासून शक्य तितकं पळावं, अशा यासाठी त्यांनी हे उद्योग केलेत. आणि तुम्ही त्यांचे दोन्ही राजीनामे पहा. त्यांनी महिला आयोगाचा जो राजीनामा दिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे, हा वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. आता तुमची समाजात एवढी प्रचंड नाचक्की झाल्यावर वैयक्तिक कारण हे नाचक्की हेच असलं पाहिजे. आणि प्रदेश काँग्रेसच्या त्यांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा देताना त्यांनी मी राजीनामा देत एवढं म्हटलं आहे. आणि तुम्ही जर त्यांनी सुनेत्रा पवारांना राजीनामा देतानाची इमेज पाहिलीत तर असं वाटते की सुनेत्राताई राजीनामा देत आहेत आणि रुपाली चाकणकर तो राजीनामा स्वीकारत आहेत. म्हणजे एखाद्या माणसाला आपण इतकी नाचक्की झाल्यानंतर राजीनामा देतो याची लाज वाटण्याची गरज आहे, ती त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला अजिबात दिसत नाही. याचा एवढाच अर्थ आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो सांस्कृतिक अधप्पात घडला आहे तो पुरुषांचा आणि स्त्रियांचा सारख्याच प्रमाणात आहेत. स्त्रिया पुरुषांशी अत्यंत तुल्यबळ स्वरूपाची स्पर्धा करतायत. याचं रुपाली चाकणकर हे अत्यंत नितांत सुंदर उदाहरण आहे. काय वाटतं सुनेत्रा पवार यांना जे अधिकार दिले ते येणाऱ्या काळात ते पूर्ण होतील का? या संदर्भाची कारवाई करणार का? पाहिलं तर नक्की राष्ट्रवादीची कमान कोणाच्या हातात आहे? पाहिलं तर प्रफुल्ल पटेल असेल, सुनील तटकरे, अनेक लोकांची नावं रोहित पवार घेत आहेत की नक्की कोणाच्या हातात? हे बघा, रोहित पवारांनी म्हणजे मला असं वाटतं की त्यांचं राजकारण सुरू झाल्यापासून पहिल्यांदा ते काहीतरी सेन्सिबल बोलत आहेत. म्हणजे त्यांच्या काकाच्या मृत्यूबद्दलची चौकशी त्यांनी करायला लावणं ह्याच्यात त्यांचं राजकारणही असेल, त्या असण्याबद्दल काही हरकत नाही, कारण ते राजकीयच पुढारी आहेत. पण तरीसुद्धा काही एक गोष्ट लावून धरणं जे सुप्रिया सुळेंनाही जमलेलं नाही ते रोहित पवारांनी केलेलं आहे. सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये आता त्या पक्षाच्या अध्यक्ष झाल्यात आणि पक्षाच्या त्या अध्यक्ष झाल्या तरी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर सुनेत्रा पवारांच्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे इलेक्शन कमिशनशी डील करणार आहेत किंवा ते म्हणतील तो निर्णय इलेक्शन कमिशनशी संबंधित असेल, अशा प्रकारचं पत्र जर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे या सिंडिकेटने पाठवलं असेल आणि त्याला चेकमेट करणारं पत्र जर सुनेत्राताईंनी पाठवलं असेल तर मला असं वाटतं की सुनेत्रा पवारांचा खरा शत्रू त्यांच्या पक्षात आहे, पक्षाच्या बाहेर नाही आहेत. पक्षाच्या बाहेरचे त्यांचे शत्रू आहेतच. म्हणजे शिंदे गटाला त्यांचा त्रास आहे किंवा फडणवीस पण त्यांचे मित्रच आहेत असं काही खात्रीलायक सांगता येत नाही. पण सुनेत्रा पवारांनी 2 महिने त्यांच्या पतीच्या मृत्यूचे झाल्यानंतर कदाचित त्या प्रचंड दडपणाखाली असतील अशी एक शक्यता आहे. कदाचित आपलं दुःख व्यक्त करण्याची त्यांना सोय नसेल अशी एक शक्यता आहे. किंवा त्यांना मोठ्या ताकदीची कुणीतरी शक्ती ब्लॅकमेल करते आहे आणि त्यामुळे त्यांचे दोन्ही चिरंजीव आपल्या वडिलांच्या मृत्यूबद्दल, तो घातपात आहे हे सिद्ध व्हायचं आहे, पण तो घातपात आहे का अपघाती मृत्यू आहे याच्याबद्दलच्या निर्णयासाठी, याच्याबद्दलच्या तपासासाठी महाराष्ट्रातल्या एका ताकदवान माणसाच्या मृत्यूनंतर ज्याचे काका महाराष्ट्रातले सर्वाधिक ताकदवान नेते आहेत त्या माणसा आणि ज्याच्या काकांनी आणि त्यांनी मिळून महाराष्ट्रात 30 वर्ष सत्ता गाजवलेली आहे त्या माणसाच्या मृत्यूनंतर जर तपास 2 महिन्यानंतर तपास इंचभर पण सरकत नसेल तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचा बेवारस मृत्यू झाला तर कुणी ढुंकूनही पाहणार नाही अशी परिस्थिती आहे. हे सुनेत्रा पवारांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. मला असं वाटतं की त्यांची जी काही सोशल मीडिया टीम त्यांच्या वतीनं आता लिहिते तर जरा त्यांनी त्यांच्याबरोबर काम करणारी माणसं पण थोडी बरी घ्यायला पाहिजेत, कारण ही सगळी कोण माणसं त्यांचे मित्र आहेत, कोण त्यांचे शत्रू आहेत हे कळायलाही त्यांना यानंतरच्या काळामध्ये वेळ जाईल. पण मला असं वाटतं की सुनेत्रा पवारांच्या बाजूने त्यांची संघटना आहे, कारण हे जे 4 जणांचं सिंडिकेट आहे ज्यांना सोशल मीडियामध्ये कटकरे आणि चांडाळोत्तमांची चौकडी असं म्हटलं जातं आहे, ही जी चौकडी आहे, हे जे सिंडिकेट आहे यांच्या बाजूने त्यांच्या पक्षातले पण लोक नाही, त्यांच्या जातीचे पण लोक नाही आहेत. त्या पक्षामध्ये जो करिश्मा होता तो दादांना होता. दादांच्या मृत्यूनंतर सद्भावनेनं आणि
इमोशनली तो सगळा करिश्मा किंवा ती सिंपती सुनेत्रा पवारांना मिळणार आहे. त्यामुळे ह्या बाकीच्या चौघांचं हित यातच आहे की त्यांनी सुनेत्रा पवारांशी नीट वागलं पाहिजे. जर ते सुनेत्रा पवारांशी नीट वागले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसची केडर एकतर ह्यांच्या विरुद्ध आवाज करेल, बंड करेल, किंवा राष्ट्रवादीची केडर इकडे तिकडे विखुरली जाईल. आणि जर राष्ट्रवादीची केडर विखुरली जाईल तर या सिंडिकेटच्या पण ते फारसं फायद्याचं नाही. म्हणजे अजितदादा जाण्याने कुठंतरी राष्ट्रवादीवरती जी वचक पकड पाहिजे ती राहिली नाही का? अजितदादांचा ज्या पद्धतीनं पक्षावर वचक होता, तुम्हाला असं म्हणजे जे काही लोकांच्या समोर आलंय, दादा जर पक्षाच्या विलिनीकरणाबद्दलची चर्चा पटेल आणि तटकरेंना बाजूला ठेवून करत असतील तर हे दोघं कितीही त्यांच्या गँगचा एकेकाळी भाग असले तरी सुद्धा शेवटच्या टप्प्याला विश्वासार्ह राहिले नव्हते याचा हा नीट पुरावा आहे. आणि दादांच्या मृत्यूनंतर कितीतरी काळ आता प्रफुल्ल पटेल तुम्ही बघा, आता त्यांनी तोंडच उघडलं नाही, कारण त्यांना असं लक्षात येतं की त्यांनी तोंड उघडलं आणि त्यातल्या एखाद्या गोष्टीची बातमी झाली की माध्यमांच्या सोशल मीडिया हँडल्सवर आणि व्यक्तिगत लोक लिहिणाऱ्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर त्यांना एवढ्या शिव्या पडतायत की आत्ता कुठलंही थोडं डोकं ठिकाणावर असणाऱ्या राजकारण्याला कळतं की हे आपण तोंड उघडण्याचे दिवस नाही आहेत. पण तटकरेंचं तसं होत नाही, त्यांना बोलावंसं वाटतंय, त्यांना बोलावं लागतंय, कारण त्यांच्या मुलीचं दुकान महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे आता असं स्पष्टपणानं दिसतं की दादा हा त्या पक्षातला करिश्मॅटिक माणूस होता आणि दादांच्या अत्यंत अपघाती आणि अचानक झालेल्या मृत्यूमुळं जी पोकळी निर्माण झाली ती तात्काळ, हे बारभाई आहेत सगळे, ह्या बारभाईंना ते ताब्यात घ्यायचं होतं पण त्यांच्या दुर्दैवाने हे झालं नाही. म्हणजे सुनेत्रा पवारांनी अगदी तिसऱ्याच दिवशी शपथविधी करायला पाहिजे होता का, ह्याच्याबद्दल अनेक मतं आहेत. व्यक्तिशः मला असं वाटतं की कदाचित त्या थांबल्या असत्या तर उपमुख्यमंत्रीपद हे काही घटनात्मक पद नाही आहे, त्या आणखी 10 दिवस थांबले असतात तरीसुद्धा बिघडलं नसतं. पण कदाचित त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ताण असावेत, त्यांना जे इनपुट मिळालेले असतील ते अशाही प्रकारचे असावेत की तुम्ही घाई केली नाहीत तर पक्षाची रचना, पक्षाची ताकद कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातात जाण्याची किंवा खेचली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेही त्यांनी स्वतःच्या बाबतीमध्ये असा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. पण या बाकीच्या 4 मंडळींनी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा जी काही मर्यादित ताकद, जो काही मर्यादित करिश्मा राहील, जी काही मर्यादित सत्ता राहील ती सुनेत्रा पवारांकडे राहणार आहे. कारण केडर अजित पवारांची आहे, केडर तटकरे आणि गँगची नाही आहे. प्रफुल्ल पटेलांना तर केडरच नाही, म्हणजे दलालांची गँग ही जर केडर मानली आपण तरच प्रफुल्ल पटेलांना केडर आहे असं म्हणता येईल. तटकरेंना फार तर थोडीफार रोह्यात केडर आहे, भुजबळांना येवल्यात केडर आहे, मुंडेंना जातीचा वापर करून बीडमध्ये थोडीफार केडर आहे. पण जी काही स्ट्रेंथ आहे त्या पक्षाची ती दादांच्या ह्याच्यावर होती आणि त्यामुळे दादांच्या नंतर तिचा इमोशनली फायदा सुनेत्रा पवारांना मिळेल. मात्र अशोक खरातांचे भक्त म्हणून विरोधक आरोप करतायत. मात्र या संदर्भात आता अजून देखील आदिती तटकरे यांनी काही शब्द काढलेले नाही, मंत्री असून सुद्धा काय बोलत नाही. नाही, ते काहीच बोलणार नाहीत. मी तुम्हाला तुम्ही महाराष्ट्रामध्ये त्या जेव्हापासून मंत्री आहेत तुम्ही बघा की हे जे सगळे तरुण पिढीतले जेनझी टाईपचे सगळे जे मंत्री झालेत तर त्या जेनझी नाही आहेत, त्या थोड्या अधिक वयाच्या आहेत. पण ही जी सगळी नव्या पिढीतल्या मंत्र्यांची मुलं सत्तेमध्ये आली आहेत यातल्या बहुतेकांना बापाच्या जीवावर किंवा आईच्या जीवावर सत्ता मिळालेली आहे, ह्यांच्या वकुवावर स्वतःच्या सत्ता मिळालेली आहे. म्हणजे आदिती तटकरेंची तर सगळी सत्ता सुप्रिया सुळे आणि यशवंतराव चव्हाणमध्ये तयार झालेली सत्ता आहे. तिथे लोकांनी ह्यांना ग्रूम केलं, चुकीच्या माणसांना ग्रूम केलं त्यांनी आणि त्यामुळे आदिती तटकरेंना ही सत्ता मिळालेली आहे. आयत्या मिळालेल्या सत्तेमध्ये इनकॉम्पिटंट माणूस ज्यावेळेला बसतो त्याला तो काय करतो की सत्ता शक्यतो आपल्या हातातनं जाऊ नये, सत्ता शक्यतो आपण कुणी हिसकावून घेऊ नये, यासाठीचा बेस्ट मार्ग काय आहे, कमीत कमी तोंड उघडणं. आणि कमीत कमी तोंड उघडणं आता एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये जी लाडकी बहीण योजना आली त्या महिला बाल विकास खात्याच्या अंतर्गत ते पैसे गेल्यामुळे आपोआपच आदिती तटकरेंचं त्याच्यात कर्तृत्व शून्य आहे. ते एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचंच कर्तृत्व आहे. पण त्या महिला बाल विकासची मंत्री म्हणून यांना आयतं श्रेय मिळालं. ते आयतं श्रेय टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा जो कॉम्पिटन्स लागतो तो आदिती तटकरेंकडे नाही. पण मी तुम्हाला सांगतो की त्या अजिबात त्या पदावरून जाणार नाहीत, कारण त्यांना तिथे घेतलेलंच मुळात तोंड बंद ठेवण्यासाठी आहे. काही करायचंच नाही आहे त्यांनी, महिलांच्याही विकासासाठी करायचं नाही, बालविकासासाठी काही करायचं नाही. त्यांनी तिथे स्वतःच्या कुटुंबाच्या, रोह्याच्या आणि रायगड जिल्ह्यातल्या विकासासाठी काम करायचं, ते त्या चांगलंच करत आहेत. मात्र राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक गोष्टी दबलेल्या आहेत, त्या येणाऱ्या काळात बाहेर पडतील का? मोठमोठी नावं निश्चितपणानं बाहेर पडतील. आणि मला असं वाटतं की पवारसाहेबांचा राष्ट्रवादीचा गट आणि दादांचा राष्ट्रवादीचा गट हे दोन्ही
एकोणीस साली त्यांचा पक्ष एकत्र होता त्यावेळेला आणि दादांनी पहाटेचा शपथविधी घेण्याच्या अगोदर अनेक लोकांना असं वाटत होतं की बा हा एक प्रादेशिक पक्ष आहे. जसा सेना हा प्रादेशिक पक्ष आहे, मनसे हा प्रादेशिक पक्ष आहे, तसा राष्ट्रवादी हा प्रादेशिक पक्ष आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राबद्दल, महाराष्ट्र धर्माबद्दल यांना काहीतरी वाटत असेल, पण यांना काहीही वाटत नाही. हे एका अर्थाने म्हणजे काल समाज माध्यमावर आणखी एक व्हायरल झालेली सुप्रिया सुळेंच्या निमित्तानं गोष्ट अशी होती की मतभेद चालतील, मनीभेद नको. म्हणजे मनभेद नाही, मनीभेद, पैशांचे भेद नको. तर पैशांचे भेद अजिबात मिटवून टाकणारा सिंडिकेटचा पक्ष म्हणजे आधी पवार साहेबांचा पक्ष आणि नंतर दादांचा पक्ष आहे. जसजसे हे लोक सत्तेपासून दूर जातील, हे लोक सत्तेशिवाय जगू शकत नाहीत, त्या प्रकारची बांडगुळं येते. सत्तेशिवाय जगण्याची ह्यांच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा ह्यांची सगळी उष्टी खरकटी बाहेर येतील. पण त्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर पैसे टाकून मतं विकत घेण्याची क्षमता, मतांमध्ये यंत्रणेमध्ये झोल करण्याची क्षमता, याच्या पलीकडे महाराष्ट्रातला माणूस पाहू शकतो का? पाहू शकला तर यांची उष्टी खरकटी बाहेर येतील. नाही पाहू शकला तर कदाचित आदिती तटकरे यांना आपल्याला आणखी वरच्या पदावर पुढच्या 5 वर्षांनी 10 वर्षांनी पाहण्याचं दुर्भाग्य आपल्या वाट्याला येईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणाऱ्या काळात जसे भोंदू बाबा जे खरात आहेत त्यांच्यावरती कारवाई करतात, येणाऱ्या काळात अनेक लोकांवरती देखील कारवाईचा बडगा उगारला जाईल का? का वाटतं येणाऱ्या काळात अनेक लोकांचे साठीलोटा आर्थिक व्यवहार स्रोत आपल्याला पाहायला मिळतील? फडणवीसांच्या बाबतीमध्ये आता खूप लोकांनी असं म्हटलंय की देवाभाऊंकडे हे सगळं गेलेलं आहे, म्हणजे आता सगळं सुटेलच. मी काही त्यांच्याबद्दल तेवढा आशावादी माणूस नाही. जे त्यांना आड येणारे लोक आहेत, जे त्यांना अडचणीत ठरणारे लोक आहेत, ते खरातच्या सोबतचे असतील किंवा त्या ऋषिकेश वैद्यच्या सोबतचे असतील, ते सगळे गोत्यात येतील. त्यातले जे लोक भाजपमध्ये जायला तयार असतील ते गोत्यात येतील, पण गोत्यात येणार नाहीत. आणि त्यातले जे लोक आत्ताच भाजपमध्ये आहेत त्या सगळ्या माणसांना मॅनेज करण्यासाठी फडणवीस त्यांचा वापर करतील. कारण गृह खातं कायदा आणि सुव्यवस्थेचा बाज राखण्यासाठी वापरण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्थेच्या नेटवर्कचा वापर करून आपली सत्ता परपेच्युएट करणं हा ज्या वेळेला एखाद्या सत्ता चालवणाऱ्या माणसाचा प्रबळ हेतू असतो, त्यावेळेला मला वाटतं की यापेक्षा काही वेगळं घडत नाही. नक्कीच होते. दीपक पवार अभ्यासक, त्यांनी अनेक गोष्टीचा खुलासा आपल्या समोर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.